कारण आजचा दिवस जर बघितला धावांच्या राशीचे राशी ते उभा राहत आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी होत आहे. संपूर्ण दिवसामध्ये आज फलंदाजीचं वर्चस्व राहिलेलं आहे. पुन्हा एकदा रमेश मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. विनोद पाटीलसाठी हा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलेला आहे. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेबाहेर येतोय चौकार. यावेळेस इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू निर्धाव. निर्धाव चेंडू येतोय आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी. 2 चौकार खाल्यानंतर कमबॅक केलेला आहे रमेश म्हात्रे यांनी. पुन्हा एकदा रमेश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस चेंडू आणि दांडी गोल. यावेळेचा चेंडू अप्रतिम असा फटका आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर चौकार. प्रयत्न करतोय. 2 धावा येथे सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्या होती ती 14. आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 1 बाद 14 अशा धावा झालेल्या जॉली स्पोर्ट कामतगर या संघाच्या.
क्रमांक 2चे षटक घेऊन येतं राजेश भोईर आणि राजेश भोईरने या स्पर्धेमध्ये बॉल आणि बॅट या दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. एक महत्त्वाचा खेळाडू आपल्या संघाचा राजेश भोईर. क्रमांक 2चे षटक टाकण्याची जबाबदारी मात्र त्याच्यावर देण्यात आली आहे. समोर फलंदाज असेल सचिन पाटील. आज विनोद पाटील पहिल्या षटकामध्ये त्रिफलाचीत झाले होते. त्यानंतर मात्र फलंदाजीस आलेले शैलेश यांनी पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 2 धावा काढलेल्या आहेत. धावसंख्या येते 14 पहिल्या षटकाच्या अखेरीस. राजेश भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. सचिनसाठी अतिशय सुरेख असा ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्यात. 2 धावांची संघाची धावसंख्या होते ती 16. टॉस हरल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना वेताल स्पोर्ट कोपर, कारण टॉस जिंकला जॉली कामतगर संघाने आणि एक धाडसी निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला फलंदाजीचा. राजेश भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज सचिन. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू येण्याची वाट बघितली होती, परंतु बॅट आणि बॉल यांचं कनेक्शन झाले नाही. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा राजेश गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू आणि प्लेड ऑन. क्लीन बॉल झालेले आहेत सचिन. आहे अरविंद पाटील 0वर बाद झालेला आहे. इथे कॅच साठी रिव्ह्यू नाही आहे, फक्त अंपायर रिव्ह्यू आहे. बॅट्समन आणि बॉलर रिव्ह्यू नसेल. चला, अंपायरचा निर्णय लास्ट निर्णय आहे. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. सूचना असेल जॉली स्पोर्ट कामगार, कर्णधार सचिन. पंचांचा डिसिजन लास्ट डिसिजन.
आणि तिसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे. जॉली स्पोर्ट कामतकर या संघाचा 16 या धावसंख्येवर. लागोपाठ 2 फलंदाज इथे बाद केलेले आहेत. अगोदर सचिन पाटील, त्यानंतर अरविंद पाटील. 2 हॅट्रिक वर आहे राजेश. आणि पाहूया या स्पर्धेची पहिली हॅट्रिक पूर्ण होते का राजेश भोईर याची. 2 मोठे फलंदाज मात्र त्यांनी बाद केलेले आहेत. नवीन फलंदाज येतो या विलास बालू. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. 3 बाद 16 अशा धावा झाल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला पहिल्याच चेंडूवर 2 धावा, त्यानंतर डॉट चेंडू आणि लागोपाठ 2 फलंदाज सचिन आणि अरविंद हे 2 मोठे फलंदाज मात्र इथे बाद झाले आहेत. नवीन फलंदाज येतोय विलास बालू आणि हॅट्रिक वर आहे राजेश. हॅट्रिक बॉल. पाहूया स्पर्धेची पहिली हॅट्रिक होते का. राजेश ऑन हॅट्रिक. विलाससाठी हा चेंडू. पाहूया हॅट्रिक होतय का राजेशाची. सुरेख असा चेंडू कट केलेला आहे. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला. 1 धाव काढलेल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न अमोल यांनी क्षेत्ररक्षण केलेला आहे. फेकी करील तोपर्यंत 2 धावा करण्याची संधी होती. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 18. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला. राजेश याचा समोर फलंदाज आहे विलास. अकुट टप्प्याचा चेंडू. चेंडू जाईल थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक तिकडे होता. फक्त 1च धाव मिळेल. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 19. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 19 धावा आलेल्या आहेत. मात्र ते 19 धावा करताना 3 बंधू विनोद पाटील, सचिन पाटील आणि अरविंद पाटील हे बाद झालेले आहेत. तिसरे षटक घेऊन संदीप पाटील येतोय. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली राजेश भोईर याच्याकडून. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. 2 महत्वाचे फलंदाज देखील त्याने बाद केले. आणि ज्या कामगिरीची अपेक्षा होती संघ नायकांकडून तशी कामगिरी मात्र केलेली आहे राजेश यांनी. 5 धावा देऊन 2 फलंदाज बाद केलेले आहेत. आणि अशा विकेटवर जिथे धावांचा पाऊस पडत आहे सकाळपासून त्या विकेटवर मात्र चांगली गोलंदाजी झालेली आहे. वेताल कोपर या संघासाठी कोपरगावचे समाजसेवक चेतन गुरुनाथ पाटील याचकडून गोपीनाथ पाटील याचकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे वेताल कोपर संघावर. कारण कामगिरी खूप चांगली झालेली आहे आजच्या दिवसामध्ये वेताल कोपर संघाकडून. संदीप पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू पुल केलेला आहे. टायमिंग तेवढं छान जमलं नाही. 1 धाव मिळते फक्त 1च धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 20. आखूड टप्प्याचा चेंडू होता. जवळ पायांजवळ चेंडू आपटला होता संदीप याने. मात्र फटका कमजोर होता. फक्त 1च धाव मिळाली. त्या फटक्यासाठी तयार नव्हते बॅट्समन. स्ट्राईकला जा शैलेश. संदीप पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस चेंडू स्विंग केलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न नाही. 1 धाव मिळते फक्त 1च धाव. क्षेत्ररक्षण चांगलं होते. अतिशय चांगली अशी फिल्डिंग पाहायला मिळते वेताल कोपर संघाची. कुठलीही घाई गडबड नाही, गोंधळ नाही. अतिशय चांगली फिल्डिंग गोलंदाजी सर्वच बाबतीत आता कोपर संघ अग्रेसर झालेला आहे. सुरेख असा चेंडू. काय चेंडू हाताळला होता संदीप पाटील यांनी. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा संदीप पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे.
एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अनिल म्हात्रे आलेल्या चेंडूवर. 2 धावा तिथे पूर्ण केल्यात विलास बालू यांनी. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 23. तिसरे षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या. त्यानंतर मात्र धावांना चाप लागलेला आहे. धावांचा रथ आहे तो रोखण्यात यश आलेलं आहे वेतल कोपर संघाला. संदीप पाटील पुन्हा एकदा प्रयत्न झाला होता मंकड विकेटचा. एक जय हनुमान सारंगाव, जय हनुमान सारंगाव संपर्क साधायचा आहे. इथे मात्र एक चिक्की सिंगल घेण्याचा प्रयत्न केला होता आणि पंच सुरेश घरत यांनी तिसऱ्या अंपायरची मदत घेतलेली आहे रनआउट साठी. फलंदाज बाद आहे. धावसंख्या आहे ती 23. 4 बाद 23 धावा झालेल्या आहेत जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या. शैलेश हा फलंदाज तिथे बाद झालेला आहे. नवीन फलंदाज विनोद पाटील ज्युनियर. विनोद पाटील येतोय नवीन फलंदाज विनोद पाटील ज्युनियर. संदीप पाटील शेवटचा चेंडू या षटकातला. वेलकम बंद्रे मारुती काल्हेर संघाचे उत्कृष्ट असे अष्टपैलू खेळाडू राजन डी पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम. तर या संपूर्ण स्पर्धेसाठी इंटरनेटची सुविधा आम्हाला पुरवण्यात आलेली आहे. माननीय श्री नंदू बजागे साहेब यांच्याकडून त्यांचा खूप खूप आभार. तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्यात त्या 23 आणि 23 धावा करताना 4 फलंदाज मात्र त्यांचे बाद झालेले आहेत. 4 जे महत्त्वाचे फलंदाज आहेत त्यांना मात्र तंबूचा रस्ता येथे धावा लावा लागला आहे. 23 धावा काढताना शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन अनिल म्हात्रे आलेले आहेत. समोर फलंदाज असलेले विलास बालू. पाहूया ही जोडी किती धावांपर्यंत नेते जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. जर 40+ आल्या तर एक चांगली फाईट बघायला मिळेल. कारण कामतगरची गोलंदाजी सुद्धा खूप चांगली आहे. त्या अनुषंगाने 40+ धावा इथे बनवाव्या लागतील कामतगर संघाला. शेवटचं षटक घेऊन अनिल म्हात्रे.
इथे मात्र चेंडू उडवला आहे. चेंडू जातोय मिड विकेटला. पंचांचा इशारा येतोय. आणि ओम फोटो लाईव्हचे कॅमेरामॅन जयदीप, उत्कृष्ट असे काम त्यांचं चालू आहे सध्या. यावेळेचा चेंडू 2 धावा मात्र काढलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती 29. 29 धावा धावपलकावर लागले आहेत. पुन्हा एकदा अनिल म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. विलास बालूसाठी हा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतय का. यष्टीरक्षक रोहित म्हात्रे याचा चांगला झेल. धावपळकावर लागल्या गेल्या आहेत. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकात 3 चेंडू टाकून झालेले आहेत. अजून 3 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज रजनीश येतोय. अनिल म्हात्रे इथे मात्र सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू येतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे सहज पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 31. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 2 चेंडूवर एखादा मोठा फटका येतोय का. रजनीश आणि विनोद पाटील हे फलंदाज सध्या मैदानावर. इथे मात्र सुरेख असा फटका सजवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून राजकुमार येतोय. तोपर्यंत 2 धावा काढलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 33. शेवटचा चेंडू. चला एक जय हनुमान सारंगाव आणि वराल देवी ताडाली संघाचा कर्णधार आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. वेलकम दिलीप पाटील. यावेळेचा हा चेंडू कट केलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 4 षटकामध्ये जॉली स्पोर्ट कामतगार या संघाने धावा बनवल्या आहेत 35 आणि 36 धावांचे लक्ष ठेवलेलं आहे ते वेताल कोपर संघासमोर. तर चला तर जय हनुमान सारंगाव संघाचा कर्णधार तसेच वराल देवी ताडाली संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल.
राजेंद्र पाटील आणि प्रमोद भोईर आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. विशाल भगवान चौधरी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण सुद्धा या. जय हनुमान सारंगाव आणि वडालदेवी ताडाळी आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल. चला कॉल कुणाचा असेल. सारंगाव संघाचा कॉल आहे. छापा असा कॉल आहे आणि काटा आलेला आहे. तर विनंती असेल मान्यवरांना आव्हान स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम निर्णय काय असेल. बॉलिंग बॉलिंग करण्यामागे काही खास कारण. असं कारण काय नाही पण असं टॉस जिंकला शक्यतो बॅटिंग बॉलिंग येतो. एकंदरीत हा तुमचा शो आहे, तुमचं आयोजन आहे. या आयोजन करताना तुम्ही कशी तयारी केली होती. आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याचप्रमाणे चांगलं आयोजन करतो आम्ही. तर तुम्हाला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर दिलीप बॅटिंग करायची आहे. फलंदाजी करताना समोरच्या संघासमोर किती धावांचं टार्गेट असं मनामध्ये सेट केलेलं आहे. 50+. 50+ जाण्यामध्ये कसे कुठले फलंदाज आहेत की त्यांच्याकडून आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी होईल. आमच्या संघामध्ये चांगलेसे प्लेयर आहेत. फुलाजी पाटील, हिम्मत, मानाजी, मी स्वतः, लहू, निकम अशा आमच्याजवळ चांगली बॅटिंग लाईन आहे. एकंदरीत वरालदेवी चषक 2025 बद्दल काय म्हणाल. वरालदेवी ताडाली 40+ संघाने खूप चांगल्या प्रकारचं आयोजन केले, नियोजन केलेलं आहे. खरोखर त्यांचं हा वरालदेवी क्रीडानगरी एकदम अतिउत्तम आहे आणि त्यांचं करावं तेवढे कौतुक कमीच आहे. म्हणून त्यांना मी आमच्या टीमबद्दल आणि त्यांचं कौतुक करतो. तर तुम्हाला दोघांना सुद्धा विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर वरालदेवी ताडाली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तर जय हनुमान सारंगाव संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलेलं आहे. तर दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया आणि ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद उमेश पाटील. आजच्या ग्रुप 3 मधून हा क्वार्टर फायनलचा आपण शेवटचा सामना पाहतोय आणि या सामन्यातून आजच्या दिवसातील सर्वात कमी धावसंख्या हे आपण पाहतोय जॉली कामतगर संघाच्या फलकावर 35 आणि 36चं लक्ष आहे. आजच्या दिवसातून सर्वात कमी धावसंख्या या मॅचमधून आपण पाहतोय. बघूया 36चं लक्ष आणि सलामी जोडी अनिल म्हात्रे आणि उमेश पाटील. अनिकेत भाऊ थोडा आवाज द्या. वेताल कोपर संघाला इथे 36 बनवायचे आहेत 24 चेंडूमध्ये क्वार्टर फायनल जिंकण्यासाठी. तर या 24 चेंडूमध्ये 36 जॉली कामतगर संघाला थांबवायचे आहेत. नक्कीच बघूया. फलंदाजी कमी पडली मात्र गोलंदाजीतून अजून संधी आहे. भाऊ पाटील सर, सुनील म्हात्रे आणि सुरेश गरात या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत. आज भाऊ पाटील यांना संजयभाई म्हात्रे आपल्या संघटनेचे बिनविरोध नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी 500 रुपये कॅश प्राईज दिले आणि कार्याध्यक्ष मंगेशदादा भुईर यांच्याकडून देखील त्यांना 5 मिनिट आलेले आहेत. बघूया. भाऊ पाटील यांना अजून डान्स करायची बाकी आहे. संजय भाऊ बोललेत नाचले तर 500 द्या नाही तर 250 द्या. बघू आता शेवटची मॅच आहे आणि आजच्या दिवसासाठी ऑफर आहे. फक्त उद्या 250 तुम्हाला परत भेटणार नाही. यस गेम ऑन. सचिन पाटील जॉली कामतगर संघाचा एक स्टार खेळाडू ज्याच्या नावावर एका स्पर्धेतून सर्वात जास्त धावा काढण्याचा विक्रम अजून अबाधित आहे. 20 स्पर्धेतून चेंडूला टॅप केलाय गली क्षेत्रामधून. काय फिल्डिंग आहे. महेश मोकाल ऑन दी फायर. नक्की संघाच्या 1 ते 2 धावा वाचवलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. वा सुपर फिल्डिंग. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन अनिल पाटीलनं स्वतःचं आणि वेताल कोपर संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. इथे उमेश पाटीलसाठी चेंडू आता गॅप मधून चेंडू चाललाय. बघूया. महेश मोकल आणि चेंडूमध्ये शर्यत लागलेली आहे आणि अखेरकार ही चेंडूनी शर्यत जिंकली. इथे चौकार आलाय.
चांगला क्रिकेट. वेताल कोपर संघाचे आता समर्थक खुश असतील. अग्नि विजयाची आशा आता जवळजवळ मी तर म्हणेन की 70% कोपर संघाच्या बाजूने असतील, कारण की 18 मध्ये फक्त 18 आलेत. भाऊ पाटील सर आमच्या अगदी कॉम्बॉक्स मध्ये येतील. मला वाटतं ते थांबले तर बरे होतील. सुरेश घरत सरने थोडा विसरणे द्या. आपले 250 आहेत, 500 भेटणार नाहीत. 1000 आहेत टोटल. मंगेश दादांनी 500 दिलेत अल्पेशकडे आणि माझ्याकडे भाईंचे आहेत 500. अरविंद पाटील नक्कीच अगदी फलंदाजीतून अरविंद पाटील, विनोद पाटील आणि सचिन पाटीलनं खूप निराश केलं. बघूया आज उमेश पाटीलची चांगली कप्तानी आपल्याला पाहायला मिळते. धनराज चौधरी आहेत. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग केली. इथे दुसरीची कॉलिंग. एसटी रक्षक विनोद पाटील चेंडूला उचलत आहेत. धावा मिळतील 2 धावींनी संघाची टोटल 20. आता बनवायच्यात 16 आणि चेंडू शिल्लक आहेत 17. नक्कीच आमचे राजन डी पाटील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये अल्पेश गायकवाड यांच्या जागेवर सध्या गुणलेखनाची भूमिका पार पाडताना हा चेंडू चाललाय अगदी लॉंग स्टॉप सीमा पार वाईट +22 या बोनसच्या स्वरूपात 5 धावा. चांगली तर शेवट चांगला. इथे सुरुवात खराब केली, फलंदाजीतून नाणेफेकी जिंकली आणि सचिननं निर्णय घेतला फलंदाजीचा. मात्र तो निर्णय कुठेतरी त्यांच्या अंगाशी आलाय. इथे अगदी डिफेन्सिव्ह फटका, डायरेक्ट हिट. बघा सर्व काही
विरोधात होतोय. जॉली कामतघरच्या घर फिरलं की घराचे वासे फिरतात असं आपण म्हणतोय. अगदी तशीच गत इथे आपण जॉली कामतघर संघाच्या बाजूने पाहतोय. सर्व काही वेताल कोपार संघाच्या बाजूने आहे. केशव पाटील खुश असतील नक्कीच. वेताल कोपर संघाचे एक सहकारी खेळाडू सरपंच जगदीश पाटील साहेब हेमंतजी घरात. आणि इथे एसटीची पहिली विकेट आली अखेरकार अरविंद पाटीलच्या खात्यामध्ये. उमेश इज गॉन. फलंदाज बाद. आज बघा सँडी आलाय. आज वेताल कोपर संघाने तिन्ही सामन्यातून वेगवेगळ्या फलंदाजांना संधी दिलेली आहे आणि सर्वांनी त्या संधीचं सोनं देखील केलेलं आहे. चांगला अगदी सेफ फटका आपण पाहतोय. ऑन दी ऑफच्या अंदाजानं रजनीश पाटील आहेत. बघा 2 धावा बघता बघता पूर्ण केलेत. काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आखो आखो में इशारा. अनिल म्हात्रे आणि संदीप पाटील ही जोडी खेळपट्टीवर. धावा झाल्यात 29. हा चेंडू आलाय डॉट. फलंदाज सॉरी बाद आहेत. सॉरी फलंदाज सँडी इज गॉन. बघूया या चेंडूवर काय घडलं. एक धाव तर कंप्लीट केलेली आहे आणि इथे वाईट +22. अशा पुन्हा एकदा 2 अतिरिक्त धावा या ओव्हरमध्ये. एक वाईट +22 आणि त्यानंतर देखील या 2 धावा आलेत. धावसंख्या 31. हा चेंडू बघूया अतिशय अगदी गती चांगली होती मात्र दिशा खराब आहे. अरविंद थोडेसे चिंतेत आहेत. धावसंख्या 32. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. बघूया चेंडू चालला अगदी डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये आणि हा विजयी चौकार आलाय आणि आजच्या गटातून अंतिम विजेता राहिलाय वेताल कोपर संघ. अभिनंदन अभिनंदन वेताल कोपर ऑल टीम. आणि हडलक टपलक जॉली कामतगार. हडलक इथे कुठे चुकलो का नाणेफेकी जिंकून फलंदाजी घेतली तो निर्णय चुकीचा झाला की फलंदाजी खराब झाली याची चर्चा नक्कीच होईल. अगदी इथे आजच्या गटातून जॉली कामतगार संघाला बऱ्याचशा खेळाडूंची पसंती होती. संजयभाई मात्रेचा संघ बाहेर झाला. आजच्या गटातून आपण पाहिले तर मोठमोठे संघ पराभूत झाले आणि एक नवीन मोठा संघ या स्पर्धेतून पुढे आलाय तो म्हणजे वेताल कोपार. या सामन्याचा सामनावीर खेळाडू बघा अगदी या सामन्यातून देखील 2 खेळाडू सामनावीरच्या रेसमध्ये आहेत.
मात्र इथे दुसरं ओव्हर टाकलं, त्यामध्ये सचिन आणि विनोदची महत्वाची विकेट फक्त 5 धावा दिल्या. मॅन ऑफ द मॅच राजेश भोईर. अभिनंदन. वेताळ कोपर संघाने नक्की सुनीलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, जी आम्हाला दर्शन सुनील चौगुले यांनी स्पॉन्सर केली आहे. सुनील मोतीराम चौगुले यांच्या स्मरणार्थ नक्कीच आपण पारितोषिक देऊया. अभिनंदन विनायक भाऊ. ऑल टीम सामनावी ट्रॉफी देताना सुनीलदादा पाटील, जानमान सारंगाव संघाचे करता धरता, आणि सुरेश सारंग ग्रामपंचायतचे किंग मेकर, नक्कीच त्यांच्या मातोश्री सरपंच राहिलेत आणि विद्यमान सदस्य आहेत. सुनीलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी स्वीकारताना अभिनंदन. उद्या लवकर या. वेताळ कोपार